उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे, म्हणून आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे. दूध हे गाईचं असावं, नसेल तर तुमच्याकडे जे दूध असेल ते थंड असावं. केंद्रात किंवा मंदिरात जाणं शक्य होईल तर आवर्जून जाण्याचा प्रयत्न करा. नसेल जवळपास केंद्र मंदिर तर घरी पण सेवा केली तरी चालेल. त्यांना पहिला, दुसरा, तिसरा सोमवार रुद्राभिषेक करायला जमलं नसेल त्यांनी शेवटच्या सोमवारी रुद्राभिषेक आवर्जून करा. रुद्राभिषेक करताना आपल्याला 1 माळ स्वामी समर्थ मंत्र करायचे आहे. 1 माळ किंवा 24 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. शिवरुद्र गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, पंचप्रणव मंत्र, अमृत संजीवनी मंत्र हे सगळे मंत्र तुम्हाला 11 किंवा 24 वेळा म्हणणं शक्य असेल आवर्जून पठण करा. त्यानंतर आपल्याला 1 वेळा शिवमहिमा स्तोत्र आणि रुद्र नमक चमक पठण करायचं आहे. या ज्या काही मंत्र सेवा सांगितल्या आहे, तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. हे सगळे मंत्र 11 किंवा 24 वेळा भगवान शंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक करू शकता. हे सगळं करून झाल्यावर आपल्याला भगवान शंकरांना भस्म अर्पण करायचं आहे. भस्म अर्पण करून झाल्यावर 108 वेळा भगवान शंकरांची नावे घेऊन 108 वेळा बेलपत्र अर्पण करायचे आहे. ज्यांच्याकडे 108 बेलपत्र नसेल त्यांनी 1 बेलपत्र घेऊन 108 वेळा नावे म्हटली तरी पण चालेल आणि ते बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. ज्यांना भगवान शंकरांची 108 नाव येत नसतील त्यांनी ओम नमः शिवाय मंत्र म्हणत बेलपत्र अर्पण केली तरी पण चालतील. बेलपत्र अर्पण करून झाल्यावर आपल्याला भगवान शंकरांना जवस शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की या श्रावण महिन्यात आमच्याकडून तुमची सेवा करताना काही चुका झाल्या असतील, आम्हाला क्षमा करा आणि आमच्या तोडक्या मोडक्या सेवेचा स्वीकार करा. आयुष्यात संकट, दुःख, अडचणींना मार्ग मिळावा हीच प्रार्थना आपल्याला भगवान शंकरांना करायची आहे.